महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसतात। नंदुरबारचं शहादा शहर देखील त्याला अपवाद नाहीये। या शहरामध्ये जिथं पाहावं तिथं कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय। वसाहती असो, कोर्टाचा परिसर असो की रुग्णालय, सगळीकडे कचरा आणि फक्त घाण, आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। नागरिकांना स्वच्छ हवा मिळेना, साहेबांना मात्र एसी विना राहवेना। शहादा शहराला लागले घाणीचे ग्रहण। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर 3 राज्यांच्या सीमेलगत असलेलं शहर आहे। मात्र या शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय। शहरातील मुख्य वसाहत, न्यायालय परिसर, अहिंसा चौक, दूरदर्शन कॉलनी आणि रुग्णालय परिसरात जिथे तिथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत। अहिंसा चौक परिसरात 9 ते 10 अत्यावश्यक तसेच बाल रुग्णालयासह प्रसूतीगृह देखील आहे। त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय। पावसाळ्यात फार त्रास होतो मला, आम्ही तरी मजबूरन बसतो इथं। गडेरीच्या जात मच्छर राहतंय। त्रास आमच्या जेव्हा कोणी घ्यायला येत नाही, भाजी वगैरे कोणी चालले जातं, इथं सर्व घाण दिसते, याच्यामुळे कोणी थांबत नाही इथं। मग गिऱ्हाईक कसं काय येणार, कसं काय आम्ही विकू, गिऱ्हाईक थांबत नाही इथं। शहादा शहरातील मुख्य रस्त्यावरील शहादा दिवाणी व फौजदारी व सत्र न्यायालय असल्यानं वकील आणि दावेदार या ठिकाणी येत असतात। तालुक्याचं ठिकाण असल्यानं येथे शेकडोंच्या संख्येनं नागरिक येतात। त्यांनाही या घाणीचा त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी आवाज उठवला गेला होता, परंतु अजून सुद्धा मोकाट गुरांचा बंदोबस्त झालेला नाही आहे। मी नगरपालिका प्रशासनाला आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो, सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपणास कळवू इच्छितो की आपण मोकाट गुरांच्या, मोकाट कुत्र्यांच्या आपण आपल्या प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त करावा। लोकशाही मराठीने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु साहेबांना वेळ नसल्याचं सांगत त्यांनी बोलणं टाळलंय। आम्ही लवकरच नगरपालिका प्रशासनाला विनंती व सूचना देत आहोत की आपण जर या व्यवस्थेवर लवकर लक्ष दिलं नाही, नीट दिलं नाही, तर आम्ही प्रसंगी नगरपालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ आली किंवा त्यांना जाब विचारण्याची वेळ आली तरी देखील आम्ही कुठेही मागे पुढे हटणार नाही। शहाद्यात अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि गुरांचा, मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढलाय। नागरिकांनी औषध फवारणीसाठी विनवणी करून देखील पालिका प्रशासन केवळ झोपेचं सोंग घेतंय। नगरपालिकेला शहर सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी स्वच्छता निधी येत असतो, मात्र हा सगळा निधी कुठे गेला असा प्रश्न शहाद्यातील नागरिक विचारतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।